तर मुलांनो, चला करू घरचा अभ्यास तिसरी आणि चौथीचा। आज आपला गणित विषयाचा 22वा दिवस आहे। आज आपण 3 अंकी संख्यांची वजाबाकी करणार आहोत, ती पण हातच्याची। हातचा म्हणजे काय मी तुम्हाला वस्तू रूपात दाखवणार आहे की हातचा नेमका कसा घेतला जातो। ही वस्तू घेऊन मी तुम्हाला एक दशकाकडून एक हातचा घेतला म्हणजे दशकाकडून घेतलेला एक हातचा म्हणजे 10 असतो आणि हा 10 एककाकडे येतो, तेव्हा एककाची संख्या आणि दशकाची 10 हे दोन्ही मिळून एक संख्या तयार होते। ह्या पद्धतीने मी तुम्हाला व्यवस्थित ह्याची वजाबाकी शिकवणार आहे। तर चला पटकन छोटीशी पट्टी घ्यायची। आधी पट्टी, पेन्सिल, इरेजर, शार्पनर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे। बॉक्सची वही घ्यायची, निवांत बसायचं। खूप छान हातची वजाबाकी मी तुम्हाला शिकवणार आहे, ठीक आहे। चला, आणि सबस्क्राइब बटनाला क्लिक करायला विसरू नका, कारण की माझी ट्युशनची फीसच आहे। तुम्ही सबस्क्राइब बटन दाबलं, माझी ट्युशनची फी भेटली मला। ओके, नमस्कार मुलांनो, आता आपल्याला दशक एककची काय करायची आहे, वजाबाकी। 2 अंकी संख्यांची वजाबाकी करायची, पण वस्तू रूपामध्ये। का वस्तू रूपामध्ये? तुम्हाला नेमकं कळावं की हातचा म्हणजे काय, हातचा म्हणजे काय, कसा देतात, कोण देतात, कधी देतात हे समजावं वस्तू रूपामध्ये, लक्षात राहतं ना लवकर आपल्याला, म्हणून मी हे शिकवत आहे। आता इथे बघा, आपल्याला 70 वजा 26 करायचे। 70 वजा 26। आता दशकाकडे आहे 7 आणि एककाकडे आहेत 0। दशकाकडे आहेत 7, एककाकडे आहेत 0। आता दशकाला द्यायचे आहेत 2 आणि एककाला द्यायचे आहेत 6। एककाला द्यायचे आहेत 6। व कोणती क्रिया असो, बेरीज वजाबाकी, ह्या क्रिया आहे एककाकडून सुरू करतो आपण, बरोबर आहे का। आता एककाकडे काय आहेत 0, द्यायचे त्याला 6। आता आलं की बिचारायला टेन्शन, मग त्यानं गेला दशकाकडं। दशक म्हणला घे, म्हणला काय अडचण नाही, माझ्याकडे 7 आहेत म्हणला। हे बघा, 1 2 3 4 5 6 7 आहेत म्हणला। दशक म्हणला माझ्याकडे 7 आहेत, तू 7 मधलं 1 घेऊन टाक। मग ठीक आहे म्हणला, आणि एककानं काय केलं, दशकाकडून 1 घेतला। दशकाकडून 1 घेतला, पण दशकाचा 1, हा जो दशकाचा 1 आहे, हा दशकाचा 1 असतो का रे? नाही, हा दशकाचा 1 असतो 10। हा दशकाचा 1 किती असतो? 10। 1 दशक म्हणजे 10। 1 दशक म्हणजे 10, कारण की एकक असं अखंड कांडी वापरू शकत नाही, एककाला सुट्टच लागतं। मग एककानं काय केलं, ह्या 10चं सुट्ट केलं, आणि आता एककाकड झाले बघा 10 झाले। एककाकड किती झाले? 10 झाले। मग आता इथे हिशोब लिहावा लागतो आपल्याला। असं कसं हिशोब लिहावा लागतो? काय हिशोब लिहिणार आता मी? हे बघा, ह्याच्या दशकाकड 7 होते, 7 मधला त्याने 1 दिला, एककाला दिला। मग 7 मधून 1 गेला, किती राहिले? 6। 7 मधून 1 गेला, 6 राहिले। आता 0, 0 कडं किती झाले? आता इकडचा 10 म्हणजे 1 दशक इथं गेला, मग आता इथं एककाकड झाले 10। आधीचा 0च होता ना एककाकडं, आणि इकडचे 10 इकडं आले। आता एककाकड झाले 10 आणि दशकाकड झाले 6। आता हे दोघांचं काम संपलं। 0चं 10 झालं आणि 7चं 6 झालं। आता आपण वजाबाकी करणार आहोत। आता ह्या 10 मधून 6 काढून टाकायचे आपल्याला, वजाबाकी आहे ना, वजाबाकी म्हणजे कमी करायचं। चला वजाबाकी करते मी। 1 2 3 4 5 आणि हे 6। 6 मी काय केले, काढून टाकले। तर आता दशकाकड किती राहिले बघा बरं। आता एककाकड किती राहिले बघा। आता एककाकड बघा आता किती राहिले, 1 2 3 4 किती राहिले एककाकड? 4 राहिले। आणि दशकाकड किती राहिले? 6। 6 मधून 2 गेले, 6 मधून 2 गेले, 6 मधून 2 गेले, किती राहिले मोजू आपण? 1 2 3 4 5 6 6 आहेत। 6 मधले 2 गेले, 1 2 मी काढून टाकले। दशकाकड 6 होते, 6 मधले 2 मी काढून टाकले। आता दशकाकड किती राहिले? 1 2 3 4। दशकाकड किती राहिले? 4 राहिले। म्हणजे 70 वजा 26 बरोबर किती उत्तर आलं आपलं? 44। किती उत्तर आलं? 44। कसं आलं कळालं का? जे आपण आता दशकाकडून 10 एककाला उसने दिले, दशकाकडून 10 एककाला उसने दिले, 10 म्हणजे 1 दशक दिला, त्यालाच आपण काय म्हणतो? हातचा। काय म्हणतो? हातचा। आता प्रत्येक वेळेस दशक शतक म्हणत बसायचं नाही, हातचा 1च द्यायचा। एककाच्या समोर एककाची कोणती का किंमत असणार, फक्त त्याच्या समोर आपल्याला काय लिहायचं असतं? 1 लिहायचं असतं। काय लिहायचं? एककापुढे 1 लिहायचं।
मग ते 10 दिलेले असो, शतकाकडून 100 दिलेले असो, हजारानं 1000 दिलेले असो, पण आपल्याला हातचा म्हणजे 1 लिहायचा. का बरं 1 लिहायचा? कारण की एकच दशक दिलाय ना. दशकानं काय दिला? एकच दशक दिला. शतक काय करणार? एकच शतक देणार. हजार काय करणार? एकच हजार देणार. म्हणून ज्यानं हातचा घेतलाय त्याच्या समोर आपल्याला काय करायचं? 1 लिहायचा असतो. तर ठीक आहे, सगळ्यांना समजलं की हातचा म्हणजे काय ते. तर मुलांनो, आता आपल्याला ही वजाबाकी करायची आहे. 900 मी आता हे तुम्हाला लिहून घ्यायचे गणित. फक्त आता काय करा, लिहून घ्या, करू नका. फक्त आता लिहून घ्यायलाच तुम्हाला वेळ पुरणार नाही. व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला हे गणित सोडवायचे आहेत. आत्ताच गणित सोडवायचे भानगडीत पडू नका. हे व्यवस्थित लिहून घ्या आणि समजून घ्या. लिहून घ्या आणि समजून घ्या. व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही हे गणित सोडवू शकतात. म्हणजे कसं तुम्हाला थोडंसं शिकवल्यामुळं फरक पडतो. येत आहेत तुम्हाला गणित माहिती मला, तरी सुद्धा आपण काय करू, आधी हे गणित लिहून घेऊ. व्यवस्थित बॉक्स वगैरे करून लिहून घ्या आणि नंतर इथं समजून घ्या. पहिलं गणित आहे आपलं 914 वजा 226. आता दशकाच्या खाली मी 2 लिहिले आणि एककाच्या खाली 6 लिहिले. एककाखाली एकक लिहिणं, दशकाखाली दशक लिहिणं खूप महत्वाचं आहे. आता पहिलं गणित काय म्हणतं आपलं, 4 मधून एककाच्या घरामध्ये 4 आणि 6 आहेत. 4 मधून 6 आपल्याला कमी करायचे आहेत. 4 मधून 6 कमी करायचे आहेत. पण एककाकडे नाही आहेत जास्त, एककाकडे 4च आहेत, पण 6 ही जास्त आहेत. मग आता एकक काय करणार, दशकाकडून 1 घेणार. दशक काय करणार, दशकाकडे किती आहे, 1 आहे बघा. दशकाकडे 1 आहे. 1 दशक म्हणला घे बाबा, आणि दशकाकडचा 1 त्यानं दशकानं दिला. दशकाकडे राहिले 0, दशकाकडे राहिले 0. आता हा 1 एककानं घेतला, एककाकडे झाले 14. हा 1 म्हणजे 10 आहेत. आता हे 10 अधिक 4 किती झाले, 14. 14 झाले आणि 14, 4चं काम संपलं. 4चं 14 झालं, काम संपलं. आता 14 मधून 6 गेले, 14 मधून 6 गेले. तर 6 पासून 14 पर्यंत वजाबाकी करायची आपल्याला. 6 फक्त म्हणायचे आपल्याला. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. किती राहिले बघा बरं आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती शिल्लक राहिले, 8 शिल्लक राहिले. आता पुन्हा 0 मधून 2 जातात का, अजून आला लोचा. 0 मधून 2 जातात का, नाही. आता दशकानं काय करावं, दशक जाणार शतकाकडे जाणार. असं इकडं मागत जात नाहीत, इकडं मागत जातात, डावीकडं मागत कुणाकडे जातात, डावीकडे मागत जातात. आता दशक कुणाकडे जाणार, शतकाकडे जाणार, मोठ्याकडे जाणार. मग दशकानं म्हणला शतकाला 1 दे बाबा तुझ्याकडचा. मग शतक म्हणाला ठीक आहे घेऊन टाक. आणि शतकानं काय केलं, त्याच्याकडचा 1 दिला. 1 दिल्या, 9 मधला 1 दिला. 1 दिला, किती राहिले शतकाकडं, 8 राहिले. शतकाकडे किती राहिले, 8. आणि शतकानं 1 दिला दशकाला, शतकानं 1 दिला दशकाला. आता दशकाकडे किती झाले, 10 झाले. कामापुरतं भागलं काम. दशकाकडे 10 झाले. आता 10 झाल्यानंतर मग दशक काय करू शकतो, 2 ला देऊ शकतो. मग आता 10 मधून 2 गेले, 10 मधून 2 गेले. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किती राहिले बघू आता आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती राहिले आता दशकाकडं, 8 राहिले. आता 8 मधून काही जाणार आहे का इथं, काहीच नाही. 8 मधून काहीच जाणार नाही, कारण की दशकाच्या खाली काहीच नाहीये. म्हणून आपण 8 ला 8 लिहिले. म्हणजे 914 वजा 26 बरोबर 888. मुलांनो, वजाबाकीचे गणित ना कसे आहेत माहिती काय, गेम खेळल्यासारखे. सुरुवातीला किंचित अवघड वाटतात, पण एकदा येऊ लागले अशी मजा येते करायला, अशी मजा येते, लईच मजा येते. मला तर लई मजा यायची ना वजाबाकीचे गणित करायला. आणि हाच्याची वजाबाकीचे गणित आले की आमची आई म्हणायची हुशार आहे म्हणायची. मग तर मला खूपच छान वाटायचं. फक्त सुरुवातीला किंचित अवघड वाटते. फक्त एक 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 घ्यावं लागते रे, दुसरं काही नाही. आपण हातच्यामध्ये काय करतो, देतो, आणि वजाबाकीमध्ये घेतो. हातच्यामध्ये काय करतो, इकडं डावीकडं देत जातो जास्त झालेलं, आणि वजाबाकीमध्ये कमी झालेलं घेत राहतो. कसं,
हातच्या बेरजेमध्ये देत राहतो जास्त झालेलं आणि वजाबाकीमध्ये कमी पडलेलं घेत राहतो. ठीक आहे. आता 6 मधून 7 जातात का? नाही. 6 ही लहान संख्या आहे आणि 7 ही मोठी संख्या आहे. आता बघितलं की डोळ्याला क्लिक व्हायला पाहिजे, अरे 6 लहान आहे 7 मोठा आहे, हे डोक्यामध्ये क्लिक व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला 1 ते 100 उजळणी तुमची पक्की असणं खूप आवश्यक आहे बाळांनो. गणित म्हणलं की 1 ते 100 उजळणी मधली आदली आडवी तिडवी पालती उलती सगळी आलीच पाहिजे. कशी काय ना तुम्हाला उलचणी आलीच पाहिजे, कशी का विचारू द्या. ठीक आहे. आता 6 वजा 7, 6 मधून 7 जातात का? नाही जात. 6 ही लहान संख्या आहे. मग 6 कुणाकडे जाणार? दशकाकडे जाणार. आता दशकाकडे आहे आता अडचण. काय दशकाची अडचण आहे? दशकाकडे काहीच नाही, 0 आहे दशकाकडं. मग दशक काय म्हणत नाही. दशक काय म्हणतो? बाबा माझ्याकडे नाही, तू शतकाकडे जा. कुणाकडे जा? तू शतकाकडे जा. मग शतक म्हणतो घे बापू, आणि शतक डायरेक्ट एककाला देऊ शकत नाही बरं का, असं देता येत नाही. मग शतकाकडून 1 घेतला, शतकाकडे राहिले 2. शतकानं 1 कुणाला दिला? दशकाला दिला. आता 1च्या पुढे हा दशकाचा 0 ठेवला आपण, किंवा ह्याच्याकडचा 1, इथं दशकाचा 0 आपण 1 पुढे ठेवलेला आहे. आता ह्या 10तून 10 झाले. आता मात्र एकक दशकाकडून घेऊ शकतो, एकक दशकाकडून घेऊ शकतो. आता एककानं दशकाकडून घेतला 1, एककानं दशकाकडून घेतला 1. आता एककाकडे झाले 16. एकच घ्यायचे बरं का, हातचा म्हणजे 1, डोक्यात फिट बसवा. हातचा म्हणजे 1. आता याच्याकडून 1 घेतला दशकाकडे झाले 10, 10 कडून 1 घेतला एककाकडे झाले 16. पण ह्याच्याकडे अजून किती झाले? आता 10 मधला 1 गेल्यावर 9 राहिले ना. याच्याकडे पण 10 मधला 1 कुणाला दिला? दशकानं एककाला दिला, आणि एककाकडे झाले आता 16. दशकाकडे आता 9 आहेत. का बरं 9 झाले? कारण की दशकानं 1 दिला एककाला. तर आता एककाकडे झाले 16. आता याचं काम संपलं. 6चे 16 झाले, ह्याचं पण काम संपलं. आता 16 मधून 7 गेले. आता खरी वजाबाकी सुरू झाली. आता काय सुरू झाली? वजाबाकी सुरू झाली. 16तून 7 गेले. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. किती राहिले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर राहिले 9. 9 इथं 9 आणि 9, 9 मधून 9 गेले, 0 राहिले, आणि हे 2. म्हणजे 306 वजा 97 बरोबर उत्तर किती आलं आपलं? 209. किती उत्तर आलं? 209. पुढचं गणित आहे आपलं 361 वजा 58. 361 वजा 58. आता 1 मधून 8 जातात का? नाही जात. 1 लहान संख्या आहे आणि 8 ही मोठी संख्या आहे, म्हणून 1 मधून 8 जात नाहीत. आता काय करायचं? पहिल्यांदा वरची सेटिंग करून घ्यायची, नंतर वजाबाकी करायची. सेटिंग काय करायची की 6 मधून 1 घ्यायचा, याच्याकडचं वाढवायचं, याच्याकडचं कमी करायचं, आधी करायचं, मग नंतर वजाबाकीला हात लावायचा, तोपर्यंत लावायचं नाही. आणि त्याच्या आधी एक लक्षात ठेवा, 9तून 1 गेला 8 राहिले, 8 मधून 1 गेला 7 राहिले, 7 मधून 1 गेला 6 राहिले, 6 मधून 1 गेला 5 राहिले, 5 मधून 1 गेला 4 राहिले, 4 मधून 1 गेला 3 राहिले, 3 मधून 1 गेला 2 राहिले, 2 मधून 1 गेला 1 राहिला. हे तुम्हाला पाठच पाहिजे, बोट मोजत बसायची नाही, उगव वेळ जातो. मग आता 1 मधून 8 जात नाहीत. मग एककनं दशकाकडून घेतला 1, दशकाकडे झाले आता 5. दशकाकडचा 1 गेला एककाकडे, एककाकडे झाले 11. हे 10 आणि 1 11 झाले. बरोबर आहे का? याचं काम संपलं, सेटिंग झाली. आता करायची वजाबाकी. 11तून 8 गेले, 8, 9, 10, 11, 12. अरे 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 स्टॉप, 11 पर्यंतच मोजायचं ना आपल्याला. 8, 9, 10, 11. किती आलं उत्तर? 3. आता दशकाचे 5, 5 मधून 5 गेले, किती राहिले? 0, आणि 3 ला 3. म्हणजे 561 वजा 58 बरोबर उत्तर किती आलं आपलं? 303. पुढचं गणित आहे आपलं 943 वजा 564. 943 वजा 564. आता बघा 3 मधून 4 जात नाहीत.
एककाकडे आहेत, पहिल्यांदा वजाबाकी एककाकडून करतो आपण. 3 मधून 4 जातात का? नाही. म्हणून आता 3 काय करणार? दशकाकडून 1 घेणार. आता दशकाकडे किती आहेत? 4. 4 मधला 1 घेतला, दशकाकडे राहिले 3, याच्याकडे झाले 13. किती झाले? 13. आता 13तून 4 गेले, 4. आता वरची सेटिंग झालेली आपली. पण आता अडचण अशी झाली की 3 मधून 6 घालवायचेत आपल्याला. 3 मधून 6 घालवायचेत. लगेच पुढचं नियोजन करायचं. 3 मधून 6 जात नाहीत. मग लगेच काय करायचं? शतकाकडून 1 घेणार आपण. दशकाला कमी पडले, दशक जाणार शतकाकडे. शतकाकडे 8 आहेत. 8 मधून सॉरी इथं 9 आहेत. शतकाकडे किती आहेत? 9 आहेत. 9 मधून 1 गेला, 8 राहिले. 9 मधून 1 गेला, 8 राहिले. आता हा 9 मधला 1 आपण देणार दशकाला. दशकाकडे झाले 13. दशकाकडे झाले आता 13. शतकाकडे 8 झाले. आता ही वरची सेटिंग झाली. आता आपण वजाबाकी करू शकतो. आता 13 मधून 4 गेले. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. किती राहिले बघा बरं आता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती राहिले? 9. 13 मधून 6 गेले. 13 मधून 6 गेले. 6 पासून 13 पर्यंत मोजायचं. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. किती राहिले बघा बरं आता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती राहिले? 7 राहिले. 8 मधून 5 गेले. 5, 6, 7, 8. स्टॉप. किती राहिले? 1, 2, 3. शतकाकडे किती राहिले आता? 3 राहिले. पहिल्यांदा काय करायचं? वरचं सेटिंग करून घ्यायचं, मग नंतरच वजाबाकी करायचं. म्हणजे 943 वजा 564 बरोबर किती उत्तर आलं आपलं? 379. पुढचं गणित आहे आपलं 702 शतकाच्या घरामध्ये. 702 वजा 264. 702 वजा 264. आता ही वजाबाकी करत असताना बघा एककाचं घर पाहूत आपण. एकेकाचं घर पाहायचं. आधी सेटिंग करून घेऊ. 2 मधून 4 जातात का? नाही जात. 2 लहान आहे, 4 मोठा आहे. मग 2 कुणाकडे जाणार? दशकाकडे जाणार. दशकाकडे पण काही नाही. आता काय करावं? पुन्हा कुणाकडे जाणार? शतकाकडे जाणार. शतक म्हणला घे बापू. आणि शतकानं काय केलं? त्याच्याकडचा 1 दिला. कुणाला? दशकाला. मग शतकाकडे किती राहिले आता? 7 मधून 1 गेला, 6 राहिले. 7 मधून 1 गेला, 6 राहिले. आता शतकानं दिलं दशकाला 10. इथं दशकाकडे किती? 0. आणि इथला 1 मिळून किती झाले? 10. आता दशकानं त्याच्याकडचा 1 दिला एककाला. आता दशकाकडे किती राहिले? 9. आणि एककाकडे बघा आता ह्याच्याकडचा 1 आणि हे 2 किती झाले? 12. किती झाले? 12. आता हे कॅन्सल, हे कॅन्सल. दोघांचं काम झालं ना. आता शतकाकडे 6 आहेत, दशकाकडे 9 आहेत आणि एककाकडे आहेत 12. आता ही आपली सेटिंग झाली. सेटिंग झाल्यानंतर काय करणार? आता आपण वजाबाकी करणार. 12 मधून 4 गेले. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. किती राहिले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती राहिले? 8 राहिले. 8 राहिले. आता 9 मधून 6 जातात का? 9 मधून 6 जात नाहीत. सॉरी जातात. सॉरी 9 मधून 6 गेले. 6, 7, 8, 9. किती राहिले? दशकाच्या घरामध्ये 3 राहिले. आता शतकाच्या घरामध्ये 6 मधून 2 गेले. 2 पासून 6 पर्यंत मोजायचं. 2, 3, 4, 5, 6. किती राहिले मग आता शतकाकडं? 1, 2, 3, 4. शतकाकडे राहिले 4. म्हणजे 702 वजा 438 बरोबर 702 वजा 264 बरोबर 438 आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचं गणित आहे 562 वजा 243. 562 वजा 243. आता बघा 2 मधून 3 जातात का? आधी सेटिंग करून घेऊ.
2 मधून 3 जात नाहीत, म्हणून 2 कुणाकडे जाणार? दशकाकडे. दशकनं दिला 1, घे बापू म्हणला. आणि दशकाकडे 6 होते, 6 मधला 1 दिला, दशकाकडे राहिले आता 5. त्याच्याकडे गेला, याच्याकडे झाले 12. 10 आणि 2 12 झाले. आता इथं शतकाकडे मागायची गरजच पडली नाही, शतकाकडे भरपूर आहे. 5 आहेत, द्यायचे 2 आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता 12 वजा 3, 12 वजा 3. आता 3 पासून सेटिंग झालेली. आता वजाबाकी करू आपण. 3 पासून 12 पर्यंत मोजायचं. 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती राहिले मग आता एककाकडं? 1 2 3 4 5 6 7 8 9. एककाकडे राहिले 9. आता दशकाकडं 5 होते, 4 गेले, 4 5 1 राहिला. 2 पासून 5 पर्यंत मोजलं. 2 3 4 5. शतकाकडे राहिले 3. म्हणजे 562 वजा 243 बरोबर उत्तर किती आलं आपलं? 319. पुढचं गणित आहे 854 वजा 375. 854 वजा 375. आता वरची सेटिंग करून घेऊ. 4 मधून 5 जातात का? जात नाहीत, कारण की 5 मोठी संख्या आहे, 4 लहान संख्या आहे. मग 4 कुणाकडून घेणार? दशकाकडून 1 घेणार. मग दशकाकडून 4 काय केला? 1 घेतला. 5 मधून 1 गेला, 4 राहिले. आता एककाकडे झाले 14. एककाकडे झाले 14. आता 14 मधून 5 गेले. 14 मधून किती गेले? 5 गेले. 5 6 7 8 9 10 11 12 13 14. किती राहिले? 14 मधून 5 गेले, 9 राहिले. आता 4 मधून 7 जातात का? नाही, 4 मधून 7 जात नाहीत. मग काय करणार? 4 शतकाकडून घेणार. शतकाकडे आहेत 8. 8 मधून 1 गेला, 7 राहिले. शतक देणार 1 दशकाला. दशकाकडे किती झाले? आता 14 झाले. दशकाकडे किती झाले? 14 झाले. आता 14 मधून 7 घालायचेत आपल्याला आणि 7 मधून 3 घालायचेत. अशा प्रकारे वरची सेटिंग झालेली आपली. आता 14 मधून 7 गेले. 7 8 9 10 11 12 13 14. किती राहिलेत बघा आता? 1 2 3 4 5 6 7. किती राहिले? 7. 7 मधून 3 गेले. 3 4 5 6 7. किती राहिले? 1 2 3 4. म्हणजे 854 वजा 375 बरोबर उत्तर किती आलं आपलं? 479. 479. पुढचं गणित आहे आपलं 714 वजा 568. 714 वजा 568. आता वजाबाकी करत असताना आपण एककाच्या घरातली वजाबाकी करणार आहोत. 4 मधून 8 जातात का? 4 मधून 8 जातात का? नाहीत जात, कारण की 4 ही संख्या लहान आहे. मग एकक कुणाकडून घेणार? दशकाकडून घेणार. मग दशकाकडे किती आहे? 1 आहे. मग दशकानं 1 दिला, दशकाकडे राहिले 0. आता दशकानं याला 1 दिला, हिच्याकडे झाले एककाकडे 14 झाले. 10 अधिक 4 14 झाले. 14 झाले. आता इथं बघितलं तर मी काय, दशकाच्या घरामध्ये 0 मध्ये 6 जात नाहीत. 0 मध्ये 6 जात नाहीत. मग दशकानं काय केला? पुन्हा शतकाकडून 1 घेतला. शतकाकडे किती होते? शतकाकडे 7 होते. शतकाकडे राहिला 6. 7 मधून 1 गेला, 6 राहिले. आता हा 1 इथं आला. आता दशकाकडे किती झाले? 10 झाले. आता हे वरचं सेटिंग पूर्ण झालेलं आहे आपलं. आता खाली वजाबाकी करू. 8 पासून 14 पर्यंत मोजायचं. 8 9 10 11 12 13 14. किती राहिले बघा आता? 1 2 3 4 5 6. किती राहिले? 6. आता 10 मधून 6 गेले. 10 मधून किती गेले? 6 गेले. 6 फक्त म्हणायचं. 6 7 8 9 10. किती राहिले बघा आता? 1 2 3 4. किती राहिले? 4 राहिले. आता 6 मधून 5 गेले. 6 मधून 5 गेले. 5 पासून 6 पर्यंत मोजायचं. 5 6 7. अरे इथं संपलं की.
5 6 किती राहिली 1. 714 वजा 568 बरोबर उत्तर किती आलं आपलं 146. 146. पुढचं गणित आहे 934 वजा 566. 934 वजा 566. 4 मधून 6 जातात का? नाही जात. 4 ही लहान संख्या आहे, 6 ही मोठी संख्या आहे. मग आता 4 कोणाकडून घेणार? दशकाकडून घेणार. 4 न दशकाकडून घेतला 1. मग याच्याकडे किती झाले? 2 झाले. दशकाकडे 2 झाले. 3 मधून 1 गेला 2 झाले. हे 2 दिले एककाला. एककाकडे होते 4, एककाकडे झाले 14. एककाकडे झाले 14, दशकाकडे झाले 2. आणि आता पुढे बघितलं तर मी काय 2 मधून 6 जातात का? 2 मधून 6 जात नाहीत. माझ्या लक्षात आलं म्हणून मी काय केलं लगेच शतकाकडून 1 घेतला. मग शतकाकडे 9 होते. 9 होते मग 9 मधला 1 गेला 8 राहिले. 8 मधला 8 राहिले आणि जो 1 दिलाय तो दशकाला दिला. 1 दशकाकडे झाले आता 12. शतकानं 1 दिला दशकाला, दशकाकडे झाले 12, एककाकडे झाले 14 आणि शतकाकडे झाले 8. आता वरचं पूर्ण आपलं सेटिंग झालेलं आहे. आता आपण काय करणार? वजाबाकी करणार. 6 पासून 14 पर्यंत मोजणार. 6 7 8 9 10 11 12 13 14. किती राहिले बघा आता? 1 2 3 4 5 6 7 8. किती राहिले? 8. तर 6 पासून 12 पर्यंत मोजायचे आपल्याला. 6 पासून 12 पर्यंत. 6 7 8 9 10 11 12. किती राहिले? 1 2 3 4 5 6. किती राहिले? 6. 8 मधून 5 गेले. 5 पासून 8 पर्यंत मोजायचे आपल्याला. 5 6 7 8. किती राहिले? 1 2 3. म्हणजे 934 वजा 566 बरोबर किती उत्तर आलं आपलं? 368. तर अशा प्रकारे मुलांनो मी तुम्हाला 9 गणित शिकवलेले आहेत. तर हे आता समजून घेतलेले आहेत तुम्ही. आता व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही काय करायचं? हे गणित तुम्ही सोडवायचे, स्वतः सोडवायचे. प्रत्येक गणित स्वतः सोडवायचं. शक्यतो काय करायचं? असं बोटावर मोजायचं. तुमच्या सरांनी कसं शिकवलं माहित नाही मला. म्हणजे बरेच शिक्षक असं शिकवतात किंवा काही जण पायाची हाताची बोटं काढायला लावतात. पण हे असं शिकवलं ना केलं ना काय होतं? फास्ट गणित होतात आपली. ठीक आहे. चला मग हे गणित लिहून घेतले तुम्ही? हे गणित समजून घेतले, हे लिहून घेतले आणि हे समजून घेतले. आता तुम्ही गणित करू शकतात. ठीक आहे. तर मुलांनो हे गणित तुम्हाला सोडवायची नाहीयेत, लिहायची नाहीयेत. फक्त लक्ष देऊन पहा कसं करते मी. कारण की हे गणित समजून घ्यायची आहेत, लिहायची नाहीत. समजलं तर सगळं आहे, नाहीतर सगळा फापट पसारा आहे. गणित हा विषय फक्त समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. समजून घ्या आपण. पहिलं गणित काय? 935 वजा 0. 935 वजा 0 बरोबर 935. हे बरोबर आहे का? इथं चुकी बरोबर लिहायचं राहिलेलं आहे. हे बरोबर आहे का? 335 वजा 0 बरोबर 935. हे बरोबर आहे कारण की 0 म्हणजे काहीच नाही. 935 ला 935 राहणार. 97च्या मागे 5 घर कोणती संख्या आहे? 97च्या मागे 5 घर कोणती संख्या आहे? 97 96 95 94 93 आणि 92. कोणती संख्या आहे 5 घर मागे? 92 ही संख्या आहे. कोणती संख्या आहे? 92. 97च्या मागे 5 घर कोणती संख्या आहे? 92 ही संख्या आहे. पुढे बघा. 92 व 41 संख्यातील फरक किती? 92 आणि 41 संख्यातील फरक किती? फरक किती म्हणलं की वजाबाकी करायची. डोळे झाकून काय करायची? वजाबाकी. आता 92 वजा 41 बाजूला वजाबाकी करायची आपल्याला. 2 मधून 1 गेला 1 राहिला. 7 मधून 4 गेले, 9 मधून 4 गेले. 4 5 6 7 8 9. किती राहिले? 9 मधून 4 गेले 1 2 3 4 5. किती राहिले? 5 राहिले. 9 मधून 4 गेले 5 राहिले. 2 मधून 1 गेला 1 राहिले. म्हणजे 42 आणि 92 9 दशक 2 92 आणि 41 संख्येतील फरक किती आहे? 51.
92 आणि 41 संख्येतील फरक किती आहे? 51 आहे. 66 ही संख्या 72 पेक्षा कितीने लहान आहे? 66 ही संख्या 72 पेक्षा कितीने लहान आहे? मग 72च्या माग घर आपल्याला 66 पर्यंत जायचंय. आपोआप उत्तर भेटतं. 72च्या माग 66 आहे. 72 पासून 66 पर्यंत जाऊ. 72, 71, 70, 69, 68, 67 आणि 66 किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. किती न लहान आहे मग ही संख्या? 6 न लहान आहे. किती न लहान आहे? आपण जर मागे जायचं नसेल, हे दोघांचा फरक जास्त असेल तर काय करणार आपण? 72 वजा 66. आता 2 मधून 6 जात नाहीत. मग दशकाकडून 1 घेतला, दशकाकडे राहिले 6, याच्याकडे दिला, याच्याकडे झाले आता 12. एककाकडे दिला 12 झाले एककाकडे. तर 6 पासून 12 पर्यंत मोजला. 6, 7, 8, 9, 10, 11, 12. किती उत्तर आलं? 6. 6 मधून 6 गेले 0. इथं 6 उत्तर आलं का आपलं? बघा 6 ला 6 उत्तर आलं. जेव्हा फरक काढायला जातो तेव्हा लहान आहे मोठी आहे तेव्हा काय करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली की आपल्याला आपोआप उत्तर भेटत असतं. 42 ही संख्या, आता तसंच आहे बघा, 42 ही संख्या 55 पेक्षा कितीने लहान आहे? 42 ही संख्या 55 पेक्षा कितीने लहान आहे? 42, 55 पासून 42 पर्यंत मोजायचं. 55, 54, 53, 52, 51, 50, 49, 48, 47, 46, 45, 44 आणि 43 आणि 42. किती न लहान आहे बघा बरं आता? 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. किती न लहान आहे मग ही संख्या? 13 न लहान आहे. किती न लहान आहे? 13 न. 42 ही संख्या 55 पेक्षा 13 न लहान आहे. आता इथंच पाहू आपण, वजाबाकी करून बघू. 55 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचं, आपोआप उत्तर भेटतं आपल्याला. संख्येवरचं कोणतंही गणित असलं तर शक्यतो असं करायचं. 5 वजा 2, 5 मधून 2 गेले, 2, 3, 4, 5. 5 मधून 4 गेले, 4, 5, 1 राहिला. किती उत्तर आलं आपलं? 13 उत्तर आलं. तुम्ही असं पण करू शकता आणि असं पण करू शकता. पुढचं गणित आहे 99 वजा 7. 99 वजा 7. कालच आपण असे गणित शिकलेले. 7 पासून 99 पर्यंत मोजायचं पण उलट. 99 पासून 7 पर्यंत मोजायचं पण उलट. 99, 98, 97, 96, 95, 94, 93 आणि 92. किती न लहान आहे मग? 92. किती उत्तर आलं इथं? 92. 9.2 92. 99 वजा 7 किती झालं? 92 उत्तर आलेलं आहे आपलं. आता पुढचं गणित बघा. 78 वजा 10. 78 वजा 10. आता इथं काय करायचं? दशकाची संख्या ही दशकाची संख्या आहे. आता 1 0 म्हणजे 10. 10 म्हणजे 1 दशक. आता इथं 1 दशक कोण आहे? इथं दशक आहे 7. 7 मधून 1 गेला, 7 मधून 1 गेला, 6 राहिले, 8 ला 8. 78 वजा 10 बरोबर 68 झाले. 78 वजा 10 बरोबर किती झालं? 68. आता इथं बघा, एकक, दशक, शतक. हे किती आहे? 1 शतक. किती आहे? 1 शतक. आता 540 मधून 1 शतक घालायचं आहे आपल्याला. तर आता इथं मोजू आपण. एकक, दशक, शतक. इथला शतक कोण आहे? 5. 5 मधून 1 गेला, 5 मधून 1 गेला, 4 राहिले. फक्त शतकातून वजा करायचे आणि बाकीच्या संख्या आपल्याला आहे तशा लिहायच्या. 40 ला 40 लिहिलं म्हणजे 540 वजा 100 बरोबर किती उत्तर आलं आपलं? 440. आता इथं बघा, एकक, दशक, शतक. शतक म्हणजे 1 शतक, शतक म्हणजे 100. आता हे 1 शतक 748 मधून आपल्याला काय करायचं? वजा करायचे. एकक, दशक, शतक. इथला शतक कोण आहे? 7. 7 मधून 1 गेला, 7 मधून 1 गेला, किती राहिले? 6. आणि हे दोघांना आहे तसं लिहिलं 48. 648. किती झालं उत्तर? 648. ठीक आहे बाळांनो, आता तुम्ही मगाशी वजाबाकीचे गणित लिहून घेतले होते ते आता सोडवत बसा. ओके बाय, उद्या भेटू. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, फुकट व्हिडिओ बघू नका.